कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे युतीचे बालेकिल्ले। एकेकाळी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये युतीचाच दबदबा होता, मात्र सत्ता संघर्षात हा दबदबा कमी कमी होत गेला। कधी भाजपच्या उमेदवारांसमोर शिवसेनेचे उमेदवार उभे ठाकले तर शिवसेनेच्या उमेदवारांसमोर भाजपचे उमेदवार। मात्र आता युती शहाणी होताना दिसतीये। अशातही जर फाटाफूट झाली तर सर्वच मतदारसंघात युतीच्या उमेदवारांना फटका बसेल। एक काळ असा होता की सावंतवाडीच्या टोकापासून ते दापोलीपर्यंत सर्वच मतदारसंघात शिवसेना भाजपचे आमदार होते। पण युतीच्या या वैभवाला गेल्या काही वर्षात दृष्ट लागली। शिवसेना भाजपतील अंतर्गत बंडाळीचा फायदा घेत राष्ट्रवादीनं अनेक मतदारसंघांमध्ये आपले पाय रोवले। सेना भाजपतील या अंतर्गत बंडाळीनं गमवावी लागलेली जागा आणि सत्ता याची जाणीव दोन्ही पक्षांना गेल्या काही काळात झाली। राजापूर विधानसभा मतदारसंघात सेनेच्या राजन साळवी यांना 2004 आणि 2006च्या विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। 2004च्या निवडणुकीत राजन साळवी यांनी रत्नागिरी भाजप उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादीला सहकार्य केल्यानं 2006च्या निवडणुकीत भाजपनं बंडाचं निशाण फडकावलं आणि युतीला ही जागा गमवावी लागली। 2004च्या निवडणुकीत रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेनं भाजपशी निष्ठा राखली नाही आणि ही जागा राष्ट्रवादीला गेली। या दोन्ही मतदारसंघात एकमेकांविरोधात केलेल्या कामांचे परिणाम पराभवातून समोर आल्यानं आता युती इथं शहाणी झाली आहे। पुन्हा वेगवेगळे लढलो तर पराभवाला सामोरं जावं लागेल हे शहाणपण त्यांना 10 वर्षातील अनुभवातून मिळाले। कोकणामध्ये गेले 2, 3, 4 निवडणुका भाजप सेना युतीने लढवलेल्या आहेत आणि यंदाच्या वेळेला मात्र अतिशय टोकाची परिस्थिती निर्माण झालेली दिसते। यांच्यामध्ये जागा वाटपावरनं बराच गोंधळ उडालेला आहे। काही झालं तरी कोकणामध्ये शिवसेनेचा कायमच वर्चस्व राहिलेला आहे। शिवसेनेचं वर्चस्व राहिलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर शिवसेनेचं आजही वर्चस्व आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणे जोपर्यंत शिवसेने तोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा एक हाती शिवसेनेकडे होता आणि आत्ताच्या लोकसभा निवडणुकीनंतर त्या जिल्ह्यातलंही वातावरण बदललेलं आहे। त्यामुळे आजच्या घडीला भाजपपेक्षा शिवसेना कोकणात तरी निश्चित वरचढ आहे। भाजप कोकणामध्ये पहिल्यापासूनच दुबळीच राहिलेला आहे, दुबळा पक्ष म्हणूनच राहिलेला आहे। तरीसुद्धा गुहागरमध्ये डॉक्टर विनय नातू, आपल्या रत्नागिरीमध्ये बाळ माने आणि कणकवली मतदारसंघातून प्रमोद जठार ही 3 नावं भाजपतर्फे आत्ताच्या निवडणुकीमध्ये पुढे आलेली आहेत। यापैकी माने आणि जठार यांची उमेदवारी निश्चित दिसते। नातूंचंही नाव जवळजवळ निश्चित झालेलं आहे। पण या तिघांमध्ये नातूंची वाटचाल आधीच खडतर आहे। युती झाली तरीसुद्धा नातूंना भास्करराव जाधवांसारख्या मातब्बर नेत्याशी झुंज द्यावी लागणार, त्यामुळे त्यांची वाटचाल खडतर आहे। तर गुहागर विधानसभा मतदारसंघात 2009च्या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारासमोर भाजपनं बंडखोरी केल्यानं युतीलाही ही जागा गमवावी लागली। या मतदारसंघातल्या गुहागरात भाजपची तर खेडपट्ट्यात शिवसेनेची असलेली निर्विवाद ताकद या निमित्तानं अधोरेखित झाली। त्यामुळे इथंही शिवसेना भाजप वेगवेगळे सामोरे गेले तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं पुन्हा एकदा फावू शकतं हे सत्य आहे। तर दापोली विधानसभा मतदारसंघात गेली अनेक वर्ष सूर्यकांत दळवी यांचं वर्चस्व आहे, पण गेल्या 5 टर्मच्या विजयात दापोलीच्या भाजपचाही मोठा वाटा आहे। त्यामुळे इथंही मतांची विभागणी झाली तर सेना भाजप इथं अडचणीत येऊ शकतात याची जाणीव दोन्ही पक्षांना आहे। रत्नागिरीमध्ये बाळ मानेंनी गेल्या 2 निवडणुका हरलेल्या, त्यामागचं जे राजकीय इंगित आहे ते सगळ्यांना माहिती आहे। ते एक उघडगुपित आहे की शिवसेनेने योग्य सहकार्य न केल्यामुळेच मानेंचा पराभव झाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रमोद जठार निवडून आले, पण अवघ्या 34 मतांनी, आणि ते सुद्धा राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार कुलदीप पेडणेकर यांनी बंडखोरी केल्यामुळे त्या निवडणुकीत कुलदीप पेडणेकर यांनी तब्बल 22,000 मतं घेतली होती। त्यामुळे आता जर युती फिसकटली तर ही सगळी गणितं बदलणार आहेत। या तिन्ही ठिकाणी शिवसेना ही भाजपच्या बरोबरीने रिंगणात उतरणार आहे आणि त्यामुळे आधीच दुबळे असलेले भाजपचे उमेदवार या निवडणुकीमध्ये नक्की बाजूला फेकले जातील असं चित्र आहे। या निवडणुकीत कोकणामध्ये शिवसेनेचं काय परिस्थिती होईल, स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या शिवसेना भाजपने तर शिवसेनेची काय परिस्थिती होईल हा वेगळा मुद्दा आहे। पण तरीसुद्धा भाजप आणि शिवसेना दोघांचा जर विचार केला तर काही तरी शिवसेनेचा वर्चस्व कायम राहील। उलट भाजपचे मात्र आत्ता काठावर मिळालेली प्रमोद जठार यांचीसुद्धा जागा जाण्याची शक्यता आहे आणि बाळ माने आणि नातू यांनासुद्धा मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे। कदाचित भाजप या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढली तर कोकणातून नामशेष होऊ शकते। जिल्ह्यातील 5 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात कुठे सेनेची तर कुठे भाजपची सरशी आहे।
या दोघांची एकत्रित ताकदच युतीचे सर्व आमदार निवडून आणण्यात कारणीभूत ठरली होती. जर कोकणात हे दोन्ही पक्ष वेगवेगळे गेले तर दोघांची ताकद विभागली जाऊन दोन्ही पक्षांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी.